ज्ञानदेवजी पाटील सरांना मी विनंती करेन की आपण आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावेत। माननीय सचिव आहेत आणि त्या मिशनच्या महाराष्ट्र प्रमाणावरती आदिवासी आश्रमशाळा आहेत। दरवर्षी लाखो मिशन घेऊन या संस्थेमधून बाहेर पडतात। आदरणीय पाटील सर। कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आदिवासींचे दैवत तंट्या भील आज उपस्थित व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर बसलेले सर्व प्रेमी मंडळ, आज आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळतोय। मला सौभाग्य लाभलेलं आहे की मी मेळघाटमध्ये आदिवासी भागामध्ये काम करतोय। आदिवासींची बोली भाषा फार वेगळी आहे। त्या भागात जर आपण गेलो तर काय बोलतात ते आपल्याला समजणार नाही, परंतु एवढी गोड भाषा आहे। आपल्याला ते विचारतात, आपण आपल्या मराठीमध्ये एखाद्याला विचारतो, बाबा तुझं नाव काय? ते विचारतात आमा जुमू चूच, याचा अर्थ होतो आपलं नाव काय। 1992 मध्ये मला मेळघाटमध्ये काम करण्याचा योग आला आणि आदिवासी समाजामध्ये कोरकू, भील, गोंड या समाजात काम करण्याचं श्रेय लाभलं। गाडगे महाराज मिशन ही स्वतः गाडगे बाबांनी स्थापन केलेली संस्था। पूर्वी बाबा धर्मशाळा विस्तार करायचे, परंतु बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटलांची भेट झाल्यानंतर गाडगे बाबांनी स्वतः गाडगे महाराज मिशनची स्थापना केली आणि या गाडगे महाराज मिशन मार्फत अति दुर्गम डोंगराळ भागामध्ये आश्रमशाळा चालवल्या जातात। ज्यावेळेस आमच्या ऋषिकेश भाऊंनी या जातीचं स्वरूप आणि भाषा, बोली भाषा याचं विश्लेषण करायची सुरुवात केली, त्यावेळेस माझा त्यांचा योग आला। ते माझ्या ढाकरमल गावामध्ये, धारणी तालुक्यामध्ये गाव आहे ढाकरमल, त्या ठिकाणी आले। 15 दिवस त्यांनी त्यांच्या टीमने मुक्काम केला। खेडोपाडी जाऊन आदिवासींचं राहणीमान कसं आहे याचा अभ्यास केला। हा अभ्यास करताना त्यांना एवढे कष्ट करावे लागले, कारण लांब लांबची मंडळी आलेली होती, परंतु त्यांनी जिद्द आणि त्यांचे प्रयत्न, इथून त्यांनी त्या पुस्तकाला सुरुवात केली। की आदिवासींची मुलं शिकली पाहिजेत। शहरामध्ये तर कोणी शाळा काढेल, शहरामधले सुशिक्षित असतात, आपल्या मुलांना शिकवतील, पण आदिवासी भागामध्ये या मुलांवर संस्कार कोण करेल? याकरता काम करत असताना गाडगे महाराजांनी महाराष्ट्रामध्ये 128 शाखा उभारल्यात आणि त्या शाखेमार्फत शिक्षणाचं कार्य सुरू आहे। मी जास्त वेळ घेत नाही। आदिवासीची संस्कृती जी आहे त्याचं बरंचसं काही समाधान झालेलं आहे। आता त्यांचा होळी हा सण आहे, एवढा आनंदाने साजरा करतात की आपल्यासारखा मनुष्य जर त्या ठिकाणी गेला तर रममाण होऊन जातो। आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यांचं कल्चर, त्यांची संस्कृती आपल्याला पाहायला मिळणार आहे। जास्त वेळ घेत नाही, बोलायसारखं खूप आहे। उपस्थितांचे सर्वांचे धन्यवाद देतो आणि ऋषिकेश खिल्लारीजी यांनी हा जो कार्यक्रम सुरू केला हा सातत्याने पुढे चालत राहावा अशी बाबांच्यानी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय गाडगे बाबा। अविनाशजी माळसेद्वारे विनंती करतो की 2-3